थोडक्यात टोल नाक्याबद्दल महायुती सरकारचं लांडगा आला रे आला अशा प्रकारची कोणती तरी भूमिका आहे। मीरा भाईंदरकर मागच्या कित्येक वर्षापासून हा लांडगा इकडून हटेल, टोल नाक्याचा लांडगा इथून हटेल असं कुठेतरी विचार करतो। मात्र हा लांडगा काही मीरा भाईंदर नागरिकांच्या नशिबातून आयुष्यातून जात नाही आहे। वारंवार वेगळी वेगळी डेडलाईन दिली जाते आणि जे प्रॅक्टिकलच नाही आहे, मुळात जे प्रॅक्टिकल नाही असं कुठेतरी जे धोरण दिसतंय आणि त्याच्यातनं हा घोषणा केली जाते। म्हणजे खरं तर सुरुवात करायची झाली तर हा मुळात टोल नाका इथून हटलाच पाहिजे होता। त्याची मुदतच 2026 होती, तो हटणारच होता। मात्र त्याला या महायुती सरकारने 3 वर्षाचं एक्सटेन्शन दिलं आणि मग त्याला शिफ्ट करणार, हे करणार, ते करणार अशी वेगवेगळी गाजरं देण्यात आली। आणि अंततः काय केलंय की जे टोलचंच नाव मुळात मुंबई एंट्री पॉईंट आहे, तो तिकडून कसा काय दुसऱ्या ठिकाणी NHI किंवा बाकीच्या ज्या यंत्रणा आहेत त्या शिफ्ट होऊ देतील। आणि तेच घडलं। त्या यंत्रणांनी त्याला कुठेच NOC दिलेली नाही आणि म्हणूनच आमचे नेते, काँग्रेसचे नेते मुझफ्फर हुसेन यांनी यांना सुझाव दिलेला होता, यांना सजेशन दिलं होतं की जकात नाक्याची तिकडे ऑलरेडी एक जागा आहे जी BMCच्या मालकीची आहे, जिथे BMCने हॉटेल बांधायला घेतलेलं आहे। तर त्या जागेवरती जे हेवी व्हेकल्स आहेत ज्यांना टोल लागतो त्या गाड्या तिथे शिफ्ट कराव्या, पुढचं अतिक्रमण हटवावं आणि तिथून मोठ्या गाड्या जातील आणि ज्या स्मॉल व्हेकल्स आहेत, छोटे गाड्या आहेत त्या सरळ सरळ निघतील, जेणेकरून ट्रॅफिक कमी होईल। आता महानगरपालिकेला किंवा या युती सरकारला जे हॉटेल बांधणं महत्त्वाचं आहे की लोकांचा, मीरा भाईंदरकरांचा, वसई विरारकरांचा आयुष्यातला वेळ महत्त्वाचा आहे, हा प्रायोरिटीचा विषय होता। मात्र यांची प्रायोरिटी धनदांडक्यांकडे झुकणारी आहे, हॉटेल बांधण्याकडे, पण मीरा भाईंदरकरांच्या आयुष्यातला वेळ वाचवणं ही यांची प्रायोरिटी नाही। दुसरी गोष्ट आहे की दहशत टोल नाक्यावर जी वाहतूक कोंडी होते त्याचं मुख्य कारण म्हणजे जे फास्टॅग आहे, फास्टॅगची यंत्रणा काम करत नाहीये आणि जे दहशत टोल नाक्याचे मॅनेजमेंट आहे ते मॅनेजमेंट कुठे ना कुठे वाहतूक कोंडी सोडवण्यामध्ये अपयशी ठरत आहे। नाही, सांगायचा याच्यामध्ये मुद्दा आहे की हे पूर्ण जे खातं आहे तेच अपयशी ठरलेलं आहे। म्हणजे जे फास्टॅगचा तुम्ही जो मुद्दा काढला, फास्टॅगच्या नावाखाली जी काय बेमुसार लूट करून, जर फास्टॅग नसेल तर 100% पेनल्टी आकारली जाते, 50% पेनल्टी आकारली जाते। ही यंत्रणा पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे आणि कुठे ना कुठे हे जे MEP आहे, हे MEP या कंपनीज घोटाळेबाजाची कंपनी आहे। या कंपनीकडनं ही यंत्रणा चांगल्या प्रकारे वापरली जाईल किंवा यूज केली जाईल ही अपेक्षाच करणं कुठेतरी ॲक्च्युली अतिशयोक्ती ठरेल आणि त्याचाच परिणाम आहे की मीरा भाईंदरकर वर्षानुवर्षे त्या ट्रॅफिकचा सहन करतो। वाहतूक पोलीस दहशत टोल नाक्यावर जेव्हा गाड्या टोल बाहेर येतात त्यावेळी वाहतूक पोलीस ते उभे असतात मुंबईचे, त्याच्यानंतर थोड्याच अंतरावर मीरा भाईंदरची वाहतूक पोलीस उभे राहतात, तर याच्यामुळे पण वाहतूक कोंडी होते का? आता गंमत अशी आहे की सरकारच जे आहे ना, या सरकारमध्येच कोणाचा कोणाला ताळमेळ नाही हो। म्हणजे आईला बाप माहिती नाही, बापाला पोरगा माहिती नाही, पोराला मामा माहिती नाही, अशा प्रकारचं कुठे ना कुठे काम चाललेलं आहे। आणि तशाच प्रकारे हे जे वाहतूक यंत्रणा आहे, मग मीरा भाईंदरचे वाहतूक पोलीस असतील किंवा दहिसर बोरिवलीचे वाहतूक पोलीस असतील, त्यांचा आपापसात ताळमेळ नाही, या सगळ्या यंत्रणांचाच आपापसात ताळमेळ नाही। प्रत्येकाला स्वतःचे किसे भरायचे आहेत, प्रत्येकाला स्वतःचा फायदा बघायचा आहे, प्रत्येकाला स्वतःचं कमिशन बघायचं आहे। थोडक्यात पुन्हा मी हेच सांगेन की या महायुती सरकारचं, या प्रशासनाची प्रायोरिटी ही फक्त पैसा आहे। कुठे त्या लोकांची प्रायोरिटी ही सामान्य नागरिक किंवा सामान्य नागरिकांचं वेळ, आयुष्य यांची प्रायोरिटीच नाही।